अशी हसत का उभी आहेस? मधुरा कुठे? मधुरा ती कुठे असणार आता? आदित्य, मी तुला म्हटलं होतं ना, पण तेव्हा तू माझ्यावर विश्वास ठेवला नाही. आणि मी तेव्हाच तुला म्हणाले होते की खरं काय आहे मी तुझ्या समोर आणणारच. आता स्वतःच्या डोळ्यांनी पाहिल्यावर तरी विश्वास बसला ना? कळलं ना मधुरा काय चीज येते? हा, काय बोलतेस तू? अरे तू आज जे काही पाहिलं त्याच विषयी बोलतेय मी. मी काय पाहिलंय? म्हणजे हेच मी तुला विचारतोय. उत्तरा काय चाल? आज दुपारी सुरू केलेस का तू? अरे मला तर वाटलं तूच घेऊन आलायस आनंदाच्या भरात. मधुरा कुठे? ऍक्च्युली मी जे काही बोलते ना त्याला काहीच अर्थ नाही. नशीब तुझंच तुला कळालं. अरे हो, कारण मधुरा आतापर्यंत गेली असेल. कुठे? मला काय माहिती कुठे जाणार. मोबाईल पण. मधुरा, मधुरा. आदित्य, तू उगाच स्ट्रेस घेतोय. मी म्हंटल ना तुला ती एव्हाना गेली असेल म्हणून. आदित्य, आदित्य तू कधी आलास? हाँ बोला बहिणी. आसू भाऊजी, झोपलात का तुम्ही? अहो नाही नाही, बोला ना. अभिनंदन करायला फोन केला मी तुम्हाला. आपलं मिशन सक्सेसफुल झालंय. हो, आणि तुमचंही अभिनंदन. थँक्यू. आणखी एक गुड न्यूज आहे. काय? मधुराचा मेसेज आला होता. उत्तरा ताईंच्या फोन मधले आमचे फोटोज तिने डिलीट केलेत. वाव, दॅट्स अ बिग रिलीफ. खूप खूप मोठी बातमी आहे. कसं कसं काय जमवलं मधुराने हे? कसं काय म्हणजे? अहो मधुरा आहे ती. तिला आतापर्यंत ओळखायला हवं होतं तुम्ही. ऑफकोर्स, तेवढं ओळखतो म्हणा तिला मी. अच्छा, खरंच? वहिनी तुम्ही आता मजा नका घेऊ माझी. मजा घेत नाहीये मी मनापासून बोलते. मला माहिती आहे वासू भाऊजी, तुम्ही खरंच खूप चांगलं ओळखायला लागलात मधुराला. हा, पण तिने जे काही केलंय ना ते खरंच खूप कौतुकास्पद आहे. तिकडे आता उत्तराची चिडचिड झाली असेल फार. हो वासू भाऊजी, आणि त्या कधीही पलटवार करू शकतात. मधुराला सांगायला हवं जरा अलर्ट राहा. मी सांगते, तुम्ही नका काळजी करू. चला मग भेटू उद्या. ओके, बाय बाय. तू अजून गेली नाहीस? तू काय करतेस अजून इथे? काय करतेय म्हणजे? मी इकडेच असणार ना, अजून कुठे जाणार? तू हे घर सोडून जाणार होतीस. कधी? मधुरा, बास झाले तुझे खेळ. तुझं सत्य बाहेर आलंय आता. एक मिनिट, काय बोलताय तुम्ही दोघी? आदित्य, तू तिला धक्के मारून बाहेर काढ. का? अरे का म्हणजे? अरे म्हणजे तिने असं काय केलंय की मी तिला घरातून धक्के मारून बाहेर काढू? अरे एक मिनिट, तुझा फोन दे. त्याचा या सगळ्याशी काय संबंध? अरे तुझा फोन बघितल्यावरच तुला कळणार आहे की मी हिला घराबाहेर काढायला का सांगतेय ते. हे बघ, मला काहीच कळत नाही. अरे तुझा फोन तर दे. अगं पण माझा फोन तुला द्यायला तू माझ्याकडे तरी असायला हवा ना. म्हणजे? दुपारी एक ऍक्सिडेंट झाला, त्यामध्ये माझा फोन पडला आणि फुटला. तो आता वर्किंग कंडिशन मध्ये नाहीये, मला नवीन घ्यावा लागणार. काय? हे कधी घडलं सगळं? दुपारी तुझा फोन येऊन गेला त्यानंतर. हे बघ उत्तरा, आजचा दिवस खरंच खूप स्ट्रेसफुल होता माझ्यासाठी. मला आणखी स्ट्रेस नकोय. अरे आदित्य, उलट मी तुला जे काही सांगणार आहे ना त्यामुळे तुझा स्ट्रेस कायमचा संपणार आहे.
उत्तरा मगाचपासून तू फक्त आणि फक्त कोड्यात बोलतेयस आणि त्यामुळे माझी आणखीन चिडचिड होतीये. कळते का तुला? डोकं ठिकाणावर आहे का तुझं? आदित्य, माझं डोकं ठिकाणावर आहे पूर्णपणे. बघ, कालपासून असंच बोलते, इतकं रॅन्डम आणि वेग ना आदित्य. म्हणजे अरे म्हणजे काल मला म्हणत होती की काहीतरी आदित्य कडून सह्या घ्यायच्या, मग मधुरा तुझं पितळ उघडच पाडणार आणि ते काय ग महा काय असं ते. मधुरा, तुझी नाटकं बंद करा आता. तुझा खेळ संपलाय आता. बघितलंस आदित्य, असं वागतेय रे ही. उत्तरा चल, तुला आरामाची गरज आहे का? आदित्य, मी तुला काहीतरी पाठवलं होतं, तू पाहिलं नाहीयेस का ते? काय पाठवलंस तुम्हाला? वा काकू, कमाल झालं सगळं, कमाल. राजेश, आम्ही तुझी सगळी कामं ऐकतो. याचं कारण काय आहे हे तुला माहितीये का? नाही रे, काय कारण आहे? म्हणजे तुझी कामं केली आणि तुझं ऐकलं की आम्हाला काकूंच्या हातचं जेवायला मिळतं ना. हो, म्हणजे काम केलं तरच तुला जेवायला वाटते का रे? हा काढ जेवण तसं नाही काकू, तसं नाही काकू, तुम्ही आम्हाला जेवायला देता. कसं आहे की आम्ही रोज रोज येऊन जेवायला लागलो ना, तर तुम्ही याला पण आमच्या सकट घराबाहेर काढाल. हे काय बोलतोस काय तू? माझी ताई प्रेमळ आहे हा. जेवतो का गप्प? हो ते तर आहेच ना, म्हणूनच तर त्यांच्या हाताला इतकी टेस्ट आहे. हा, आवडलं ना तुला? मग घे ना अजून. ए वाढ ग त्याला, वाढ, त्याला पण वाढ. नाही नाही, राहू द्या काकू, काकू राहू द्या, पोट भरलेलं आहे. तुम्ही काम करा, तुम्ही बांधून द्या, मी उद्या सकाळी खातो. जरा काही चांगलं मिळालं का पार्सल घेऊन जायचं बघ. अरे आत्ता मिळते ते खा ना, उद्याचं उद्या बघू. राजेश, काय रे, लक्ष कुठे तुझं? ताटातलं सुद्धा सगळं तसंच आहे. काय झालं? नाही असं काही नाही, जेवतोय मी. नाही, कसला विचार करतोयस का? आदित्यचा. कोणाचा? आता काय त्याचा? नाही म्हणजे तो नक्की काय विचार करत असेल, किंवा कोणत्या वेळेला त्याच्या डोक्यात कोणता विचार चालू असेल, किंवा घरी असताना तो काय विचार करत असेल, कोणाशी भेटत असेल, कोणाशी बोलत असेल. हे सगळं जर का आपल्याला माहित झालं ना, तर त्याच्यावर मात करायला आपल्याला जास्त सोपं जाईल. हो, पण आपल्याला ते कळतच आहे मधुराकडून. वेळोवेळी ती सांगतेच आपल्याला सगळं. हा, पण ती तरी सगळं केव्हापर्यंत सांगेल ना आपल्याला? म्हणजे नेहमी नेहमी तिलाही सांगणं शक्य होणार नाही. आणि देव न करो मधुरा जर पकडली गेली तर? अरे हो, म्हणजे ही शक्यता सुद्धा नाकारता येत नाही आपल्याला. काही होऊ शकतं. मधुराकडून एखादी चूक घडली किंवा ती पकडली गेली तर आदित्यला कळेलच की मी आणि मधुरा एकत्र आहोत आणि आपल्या सगळ्या प्लॅनवर पाणी फिरलं जाईल. तेच म्हणतोय मी. म्हणून ना आपल्याला अशी कोणीतरी व्यक्ती हवी जी आपल्याला आदित्यबद्दल सगळं सांगेल. बरोबर आहे तुझं, पण असं कोण असणार? असं कोणीतरी जी व्यक्ती आदित्यच्या घरात असेल आणि अरे आधी जेव पूर्ण. जेवण झालं की सुचेल सगळं. हा, मग मारा गप्पा तुम्ही. कळलं? चल जेव आता. जेवा रे, जेवा सगळे.
मधुरा, मला वेड्यात काढण्याचे प्रयत्न थांबव आता. कारण तू कितीही प्रयत्न केलास ना तरी तुला या घरातून बाहेर जावंच लागणार आहे. आणि आदित्य स्वतः तुला धक्के मारून बाहेर काढणार आहे. पण मी असं काय केलंय की आदित्य माझ्यासोबत असा वागेल? मधुरा प्लीज, इनोसंट असल्याचा आव नको आणू. तुझा खरा चेहरा समोर आणणार आहे मी. उत्तरा, मीही अशीच आहे. आता अजून कोणता खरा चेहरा आणणार आहेस तू आदित्य समोर? 1 मिनिट. तुम्हा दोघींचं झालं असेल तर मला सांगाल का काय ते? मी सांगते तुला. मधुरा, तुझा खेळ आता संपला. फाईन, सांग. मी आदित्य, यातलं काही जरी खरं असेल ना तर मी स्वतःहून हे घर सोडून जाईल. आदित्य, तुझा मोबाईल जरी खराब झाला असला ना तरी माझा चालू आहे. आणि त्यात मी तुला जे फोटो सेंड केले होते ते अजूनही आहेत. कसले फोटो? मधुरा आपल्यापासून जे काही लपवत होती ना त्याचे फोटोज आहेत माझ्याकडे. मधुरा आणि मीरा एकमेकींना लपून छपून भेटतात आणि त्याचा पुरावा आहे माझ्याकडे. त्याचे फोटोज आहेत माझ्याकडे, तेच मी तुला सेंड केले होते. 1 मिनिट थांब. बघ, तूच बघ. झालं तुझं समाधान? बसला आता विश्वास माझ्यावर? मधुरा आणि मीरा या दोघी बहिणी एकमेकींना भेटतात आणि ही मधुरा तुझ्याशी खोटं बोलते. तुझा विश्वास वगैरे जिंकणं सगळं खोटं आहे आदित्य. आणि हेच मला सिद्ध करायचं होतं. आणि म्हणून मी हिचा पाठलाग केला. बघ ना, बघ कशा भेटतात या दोघी बहिणी. बघ आदित्य, मी स्वतः काढलेत हे फोटो. डोकं ठिकाणावर नाहीये तुझं, बाकी काही. अरे नाही आदित्य, मी स्वतः फोटोज काढले होते. मी स्वतः तुला सेंड केले. हे कसं शक्य आहे? मग यात जे काही दिसतंय ते खोटं आहे का? आता प्लीज उत्तरा, असं बोलू नकोस की हे सगळं मी केलंय. हा, सकाळपासून तुझा फोन तुझ्याचकडे होता. मी हातही लावला नाहीये तुझ्या फोनला. तूच केलंयस हे. आज ना उद्या मी तुझं पितळ उघडं पाडेन. उत्तरा, आरामाची गरज आहे. प्लीज आराम कर. आदित्य, दाखव ना, म्हणजे कशा दिसतोय आम्ही दोघी? मधुरा, मी तुला सोडणार नाहीये. ताई, मी काही मदत करू का? हा, तुम्ही आराम करा, आम्ही करतो मदत.
ताई तुम्ही कामावरून आलायत, तुम्ही बसा, आराम करा. असं काय करता? दिवसभर सगळं तुम्हीच करत असता. आता जेवण झाल्यावर पण आवरावर तुम्हीच करणार. थोडं तरी काहीतरी करू द्या. मग आम्ही एक काम करतो, उद्यापासून आम्ही ऑफिसला जातो, मग तुम्ही करा ही सगळं काम. चल ग. अहो नाही, असं काय? मजा करते ती तुमची. ताई तुम्ही पण ना. तुम्ही एवढं ऑफिसचं काम करता, आम्ही तर हीच कामं करतो. तुमच्या ऑफिसच्या कामात आम्ही मदत करू शकतो का सांगा बरं? मग तुम्ही आम्हाला इथे राहायला दिलंय, किती मोठी मदत केली तुम्ही आमच्यासाठी. त्या बदल्यात तुम्ही एक मोठी मदत केली मला. मी काय केलं? तुम्ही माझ्या पोराला नोकरी दिलीत ना, त्यामुळे माझं घर आता नीट सावरे. नाही नाही, माझं त्यात काही श्रेय नाहीये. सगळं श्रेय राजेशचं आहे. तो जर चांगला ऍक्टर नसता ना तर हे शक्यच झालं नसतं. बरं तुम्ही आता जाताय का? आराम करा, आम्ही करतो. बरं तुम्ही बोलता तर मी तरी काय करणार म्हणा. पण तरी काही लागलं तर प्लीज मला हाक मारा. हा चाल. राजेश तू इथे काय करतोय? घाबरले ना मी. सॉरी, मी आपलं हसच. असंच. काय झालंय? काही विचार करतोयस का? नाही, विचार नाही, हे बघतोय. म्हणजे बघत बघत विचार करतोय. म्हणजे ही माझी घराची श्रीमंती. हे सगळं बघून मला माझ्या खऱ्या श्रीमंतीची जाणीव होते. पण मध्येच काय असं? नाही, मध्येच नाही. आज ऑफिसमध्ये ते सगळं झाल्यानंतर आदित्यने मला त्याच्या केबिन मध्ये बोलवलं आणि आम्ही बोलत असताना मध्येच एका क्षणी त्याने मला पैसे ऑफर केले. मग त्या क्षणी एकदा मला मोह झाला होता पैसे घ्यायचा, पण मी स्वतःला आवर घातली, स्वतःला थांबवलं. कारण मी विचार केला, आदित्य सोबत काम करत असताना असे प्रसंग बऱ्याच वेळा येतील आणि आज जर मी पैसे घेतले असते तर त्याला माझी किंमत राहिली नसती. बरोबर आहे तुझं. पण त्या क्षणी मला मोह झाला ना पैसे घ्यायचा. मला पुन्हा मोह होऊ नये म्हणून मी हे सगळं बघून घेतोय. राजेश, मला खरंच कौतुक वाटतं रे तुझं. म्हणजे तू इतका चांगला आहेस, इतका समजूतदार आहेस. कधी कधी प्रश्न पडतो, संगीताताई तुला नीट ओळखत नाहीत का? म्हणजे का सतत ते तुझ्या मागे नोकरी कर अशा लागलेल्या असतात? तुला सगळंच कळतं रे. नाही, तसं नाहीये. तिला सगळं माहितीये, तिला सगळं कळतं. पण तिचं खूप प्रेम आहे माझ्यावर. म्हणजे मी खचून जाऊ नये, परिस्थितीशी सामना करण्यासाठी मला बळ मिळावं म्हणून ती मला ओरडत असते. ताई, माझी खरी श्रीमंती ना माझी आई आहे, माझी माँ आहे. हे मात्र खरं. ताई, तुम्हाला माहितीये, माझा जन्म इथे झाला, या घरात, या वास्तूमध्ये. मी इथे लहानाचा मोठा झालो, या वास्तूने मला मोठं केलं. माझ्यासाठी हे सगळं खूप अनमोल आहे. थोड्याशा पैशासाठी मी हे विकू शकत नाही. कारण मी जे बनण्याचा प्रयत्न करतोय ते या वास्तूमुळे, माझ्या या परिस्थितीमुळे. हेच सगळं वैभव मला जाणीव करून देत असतं की मला कुठे पोहोचायचंय. आणि हेच जर का वैभव नाही राहिलं तर ती जाणीव पण संपेल. मला ना ते पैशाने श्रीमंत नाही व्हायचं, कारण पैसा आज आहे उद्या नाही. पण हे सगळं खरं आहे, हे शाश्वत आहे. खरंच राजेश, खूप श्रीमंत आहेस तू, मनाने आणि तुझ्या या वास्तूने सुद्धा.
ही श्रीमंती तर ज्या माणसांकडे खूप पैसा आहे ना त्यांनाही विकत घेता येणार नाही रे. म्हणजे पटतंय ना तुम्हाला मी काय म्हणतोय? हो मला पटतंय आणि या सगळ्याची जाणीव सुद्धा आहे. म्हणजे मी बरोबर विचार करतोय ना? हो अगदी बरोबर विचार करतोयस, पण आता विचार करणं थांबव आणि जरा आराम कर चल. हो, पण त्याआधी मी एक फेरफटका मारून येतो. बरं.